सलाम नमस्ते, कसं काय गाईस, स्वागत आहे तुमचं आपल्या ब्लॉग मध्ये पुन्हा एकदा. मी राहुल अतरंगी तुमचा साथी तुमच्या सोबत पुन्हा एकदा. आज आपण निघालोय महाबळेश्वरला. एक नवीन प्रवास, एक नवीन कहाणी गाईस. तर आपली महाबळेश्वरला ट्रिप निघाली आहे गाईस. 16 स्ट्रेंजर्स आणि माझे 4 बेस्ट फ्रेंड आहेत. तर मी तुम्हाला भेटवतो त्यांना लवकरच. तर मी तुम्हाला भेटवतो आपल्या टीम सोबत. आतिश माझा भाऊ स्वतः. कसं वाटतंय बाबा? एक नंबर वाटतंय. आम्ही महाबळेश्वरला चाललोय. अचानक ट्रिप झालेली आमची, म्हणजे माझी तर झोप पण नाही झाली, काही नाही, तरी पण आम्ही फुल टू एन्जॉय करतोय, नाचतोय वगैरे नाही का. आता मी झोपतोय पण हे मला झोपून देत नाही. रात्री 3 वाजता झोपून आम्ही सकाळी 4 वाजता उठलोय. न काय करता आणि 2:30ला झोपलेलं. 3 वाजले आणि आता एकच तास झोप झाली फक्त. आणि आता फिरायला आलोय तर तिथं तर झोपू शकत नाही. आता लास्ट ऑप्शन हे आहे की गाडीमध्ये फिरणार, सॉरी गाडीमध्ये झोपणार. गाडीमध्ये याला मी झोपू देत नाही. आमची गाण्यांच्या भेंड्या, गाण्यांचा डान्स आणि भरपूर काही गोष्टी होणार आहेत. बनत राहा माझ्यासोबत. मी तुमचा अतरंगी तुमच्यासोबत कायम. माझ्यासोबत आहे आपला भाऊ आफान. काय म्हणतो भावा, कसं वाटतंय? चाललंय ट्रिप पण एकदम मस्त चालली. आता ट्रिप मध्ये पण आपण ट्रिप मध्येच राहूया. चला. तर न दरम्यान माझी फ्रेंड तानी कसं वाटतंय ब्रो? खूप मस्त वाटत आहे काही उन्हामध्ये. खूप दिवसानंतर बाहेर आलो आपण सगळे सोबत. हो, खूप जास्त. आम्ही नेहमी प्लॅन करतो पण नेहमी आमचा प्लॅन फेल होतो. आणि फायनली आता आमचा प्लॅन झालेला आहे महाबळेश्वरला जायचा. 1 दिवसाचा आहे पण खूप धमाल करूया. कलाकार स्वतः. ट्रिप बद्दल 2 शब्द दादा. 2 शब्द बस. 3 hours later. तर गाईस 6 तासाच्या प्रवासानंतर आपण आपल्या लोकेशनला पोहोचलो आहेत. आणि आता मी एक्सायटेड आहे खूप की काय काय असणार आहे लोकेशनला. तर तुम्हाला दाखवतो की मी काय काय आहे, रूम्स कशा आहेत आणि आम्ही स्टे कुठं करणार आहे. तर गाईज आपण आपल्या लोकेशनला आहे आणि आपण एक्सप्लोअर करतोय जागा. तर आता आम्ही पाहायला चाललो स्विमिंग पूल की कसं आहे काय आहे. आणि सी यू देअर. मी तुम्हाला दाखवतोच की स्विमिंग पूल कसं आहे आणि काय आहे. तर गाईज दिस इज द स्विमिंग पूल. मला वाटतं हा लहान मुलांचा आहे बट वी कॅन एन्जॉय हिअर. हा आमचा स्विमिंग पूल आहे. दिस इज नाईस गाईज. खरंच खूप सुंदर लोकेशन आहे. मी आता पूर्ण लोकेशन एक्सप्लोर करून आलो आहे आणि खरंच खूप मजा येणार आहे. खूप फोटोग्राफीज, व्हिडिओज, बाकी सगळ्या गोष्टी होणार आहेत. माझ्यासोबत तुम्ही बनत राहा. मी तुम्हाला एक छोटी अपडेट देणार आहे. व्लॉगमध्ये तुम्हाला खूप मजा येणार आहे आणि तुम्ही माझ्यासोबत असंच बनत राहा. लेट्स गो गाईज. आता आम्ही चाललोय स्विमिंगला. इथं आतिश चड्डी बनवणार नाही घालून आला आणि महेश पण फॉर्मल घालून आहे. मी असंच पाहणार आहे. मी पण असंच पाहणार आहे. बघितलं का गाईस, हे असे अनप्रोफेशनल महेश. तर मला कडे उमेद नव्हती की तो असा अनप्रोफेशनल वागल. आतिशकडे उमेद ठेव. आता पण उमेद ठेवायची. उमेद पे दुनिया कायम आहे गाईस. तर आम्ही आता जाणार स्विमिंगला. बघू आता काय होते. मी घेतलं टावेल भाऊ. हे बघ यांच्यासोबत काम कर ना तू राहुल. यांच्यासोबत ना. हे काय मोठ्या हस्ती तर चालले आपल्या समोर. त्यांच्यासोबतच काम करतो मी आयुष्यभर. राहुल बघ ना माझ्या ब्लॉग साठी किती मेहनत करतोय बघ ना. हा माझा ब्लॉग आहे गाईस. तुझं काय माझं काय भाव एकच आहे. उलट कर. कडी लावली. Hello guys. लावली दरवाजा उडून. So, you know me, I'm Mr. Kalakar उर्फ महेश मंगल MM. सो आज आम्ही आलेलो आहे ट्रिपसाठी. ट्रिपच्या नावाखाली वेगळाच विषय चालू आहे पण ठीक आहे, ओके. कसं आम्ही गरीब घरातले पोरं असल्यामुळे मॅनेज करायची सवय लागली. मॅनेजिंग इज द की. म्हणून सुसुसला कुठे आहे बाथरूम? तिथं आतिश काटे, राहुल काट्या, ते राहुल गायकवाड, MM. आणि आम्ही चाललोय स्विमिंग पूलवर. सो तर तुम्हाला बाकीच्या ब्लॉगमध्ये सगळ्या गोष्टी दिसतीलच. सो स्टे ट्यून.
बघत राहा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. सबस्क्राईब नका करू तुम्ही, सबस्क्राईब करा. आमच्यासोबत इथं स्विमिंगमध्ये आम्हाला पार्टनरशिप म्हणजे हे सगळे आहेत, हे सगळे कार्यकर्ते आमच्यासाठी आलेले आहेत. आणि लेडीज अँड जेंटलमन, सो प्लीज वेलकम राहुल गायकवाड हिअर गाईज ऑन द स्क्रीन. A few moments later. बरं मी काय म्हणतोय, आपले कपडे जर माकडे घेऊन गेले तर आयो गेम होईन भावा. टोपी बिपी जर ए भावा गेम होईन. कोण ठेवायचे ये तो सोचने वाली बात है. 2,000 years later. अरे माझे कपडे भिजवले आहे नी. गाईज स्विमिंग करून आलोय आम्ही, आता जस्ट स्विमिंग करून आलोय आणि खूप मेसी झालोय. मज्जा आली, एकदम फ्रेश फील होतं. असं वाटतं सकाळ झाली, संध्याकाळची 5 वाजलेत, पण अजून पण वाटतं की सकाळ झाली. एकदम एवढं फ्रेश झालंय, बॉडी रिलॅक्स झाली एकदम. आणि आपण तर एकदम क्वालिटी बसला इथं. आणि अतिशय एकदम गोरा झालाय अचानक मध्ये भयानक. आणि ही आमची मॉडेल फोटो काढतीये. महिन्याभरांनी आंघोळ केली ना मी. महिन्याभराने आंघोळ केली आतिश भाऊने. मॉडेल फोटो काढती. ऐक ना बाळा, ती पुढची भरपूर साईडला. महाबळेश्वरला रेस्ट करून रिसॉर्टमध्ये आम्ही आता थोडं बाहेर पडालो आहोत फिरण्यासाठी, थोडा सनसेट बघण्यासाठी. तर तुम्हाला दाखवतो मी इथला व्ह्यू गाईज. तर तुम्ही पाहू शकता माझ्या आसपास व्ह्यू, सनसेट. आपला महाराष्ट्र खूप सुंदर आहे गाईज, खरंच खूप सुंदर आहे. डोंगरदऱ्यांना खूप फेमस असा. गाईज मला एक खूप अफलातून गोष्ट सापडली, तुम्हाला दाखवतोय. जरा थोडस लक्ष द्या. पाहिजे होतं आपल्याला. लेट्स गो. काय लोकेशन आहे भाऊ हे. म्हटलं ना मस्त आहे करून. One hour later. के दो दिल होते सीने में, एक टूट भी जाता तो तकलीफ ना होती. सोने में बोर होते झोपायला. अच्छा सिला दिया तूने मेरे प्यार का, अच्छा सिला दिया तूने मेरे प्यार का, यार ने लूट लिया मेरे प्यार का. अच्छा सिला दिया तूने मेरे, क्या रे टेलर बोर्ड लगाया टीप टाप का, क्या रे टेलर बोर्ड लगाया टीप टाप का. माप मेरा लिया शर्ट सिया बाप का. तेरी माँ बची तले मेरा बाप खाते चले, मैंने दिल तुझे दिया, मैंने दिल तुझे दिया, राम को वापस लिया. के फूल के तले तेरी माँ बची तले मेरा बाप, मेरा बाप खा ए बॉडी के चल. तेरे इश्क में नाचेंगे, तेरे इश्क में नाचेंगे, ते पूरे कड़ो का सुहाना लगता है पल भर में कैसे बदलते रिश्ते. अब हर अपना बेगाना लगता है दूल्हे का सेहरा. आणि वॉच नीट सांभाळ. गो 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 गो. तिघं पण. 1 2 3 4. भावा आपण WWE खेळू चला. अरे भावा तो खेळू की. गेट फोडून 30,000 वसूलच करतोय. अरे त्याला आरक्यू तरी दे, असं आरक्यू दे मग काउंट. मी असं करणार. धाड आणि मग चलो. नाही पहिला आरक्यू 2 3 जॉन सीना. अरे WWE. अरे राजू दे की.
आपण तो व्हिडिओ बनवायचा का पण ते जुनं झालं रे आता पण आपण असं लाईन समजा मी मध्ये तिकडे जण मागं 5 जण गाईस फायनली पूर्ण दिवसानंतर आम्ही जेवायला बसलो. आतिश भावा 2 शब्द. शांत झाला काय भावा. 2 शब्द. जेवण खूपच उत्कृष्ट आहे. जेवण खूपच भारी आहे आणि इथं येऊन आम्हाला असलं भारी वाटतंय की भाऊ काय बोलू आता. शेकोटीची गरज नाही, पोटात एवढी आग पडली आहे. आणि तुम्हाला एकच सांगतो, प्रेम बीम हे सगळं मोहमाया आहे. पैसे कमवा, करिअर बनवा, मग लग्न करा. ठीक आहे, तब्येतीची काळजी घ्या आणि आपल्या आईवडिलांना जपा, कारण हीच वेळ आहे. आईवडिलांनी तुमच्यासाठी आयुष्य घालवलं. तुमचं काम आहे की तुम्ही आईवडिलांसाठी तुमचं टाइम द्यावा. मनावर भेटलं भावा तू सगळे डायलॉग मनावर भेटले ना भावा. पण शिरले असल्या अवस्थेत व्हिडिओ बनवत आहे. कसल्या अवस्थेत आपण सोबर भावा. हे बघ माझा फोन सरळ आहे. माझा फोन सरळ आहे भावा. सोबर नाही तू भाऊ, तू डोबर आहे. डोबर आहे डॉबर मॅन आहे भावा डॉबर. पावर वुमन. तू पॉवर पप गले का बस. पण आता मी है ना रोटी के साथ में है ना चाइनीज खा रही थी, लेकिन अभी मुझे याद आया कि अरे Chinese काय सब्जी आणलंय नहीं का है. अरे ये क्या है, ये क्या है जला हुआ. वडापाव आहे भाजलेला वडापाव खा. वाडाचा लय भावा, तू खरं सांगते डफलीवाले तर काही दिवसभर थकून फायनली रात्रीचे 3 वाजलेत आणि मी आत्ता जस्ट बेडवरती आलो आहे आणि मी आत्ता झोपणार आहे आणि मला 6 तासात उडायचं, कारण 9 वाजता आमचं परत डिपार्चर आहे. आज खूप डे भारी होता, हेक्टिक होता आणि मी खूप थकलेलो आहे. तर आपण सकाळी भेटू. The next day. सर मॉर्निंग गाईज, दुसरा दिवस आणि फ्रेश आंघोळ वगैरे करून आम्ही आता चालले ब्रेकफास्टला. तानी चालली बॅग आवरून घरी. बाय तानी. बाय बाय. अरे तेलाची बॉटल ऐक कोणाची. ना, लगेच चल, नाश्ता करायला नाही तर बाहेर जावं लागेल. अरे पण ती घरी जात होती आता. जाऊ दे, काय हरकत. किती फोन केले तुला आती सुनी. अरे ब्लॉग चालू आहे का? अरे मी विसरलेलो आजचा ब्लॉग. हा का, विसरला होता ना तू. काय करा आला होता आम्हाला बाळाचा आवाज आला होता. बाळाचा आवाज आला होता. आज झोप नाही आली. मी उद्या बोलू का? कोणाचं लेकरं हरवलेलं खरं सांग. या गाडीच्या मागे मला एक माणूस दिसला होता. हा नाही आधी सर रात्रीचे किस्से सांगा जरा. पागल तू काय सांगते. गुड मॉर्निंग गाईस. गाईस गुड मॉर्निंग. तर आम्ही आलो आता नाश्ता गुड मॉर्निंग. गुड म्हणून बाई. व्हॉट्सअप गाईज अँड वासरूज येऊ. गाईस लेकरच गोरा ढोर. आता हे सँडविच खाऊन खूप ताकद येणार आहे. नाही बटरच आहे म्हणून. ती गाणं बोलतो. बापरे. आज नाश्ता करायचा, त्यानंतर ना थेट आज आलो नाश्ता करायला. तर त्याच्या आधी 2 वेळा जेवण केलं ते नाही. बरं ठीक आहे थांब, परत घे. काल आम्ही खूप जास्त एन्जॉय केला. म्हणजे डोकं वगैरे खूप दुखत होतं. झोपलोच आम्ही 5 वाजता. बंड झालतो तो. आणि आम्ही ना रात्री, अरे तो कंटेंट होता यार बाईक. आम्हाला काल ना रात्री एका लहान पोराचा आवाज आला, ते पण सकाळी 3:30 वाजता. आमची लय फाटली. एवढ्या लहान पोराच्या आवाजासाठी जायचं कशाला बाहेर. अरे तो आता तू त्या पोराला रडायला आला असेल. त्यात माझी तरी काय चूक आहे ना.
तालीसारखं का बोलतोय तू? असंच ताणीकडे बघून बोलतोय म्हणून तिला कॉपी करतोय मी. ताणीला कव्हर अप करतोय तो, काल ताणी उचकला होता म्हणून. हा आणि तू माझ्यावरती चिडलास का? राहू दे नाही तू काही. चांगलं आहे ना बरं. आपण राहा बाबू, नाही तू, आपण राहा. तर गाईज आपण आलो आता मॅप्रो गार्डनला. आतिशने माझ्यासोबत धोका केलाय, लय मोठा किस्सा हे केलाय. कट केलं जाणार आहे ब्लॉग मध्ये. तर आपण आलो मॅप्रो गार्डनला. आता आपण जाऊन एक्सप्लोर करणार मॅप्रो गार्डन. तर दाखवतो मी तुम्हाला काय काय मॅप्रो गार्डन मध्ये. लेट्स गो. तर गाईज खूप सुंदर वातावरण आहे इथलं मॅप्रो गार्डनचं. आम्ही खरंच खूप एन्जॉय करतोय. आणि आम्ही स्ट्रॉबेरी गार्डन फिरलो, इकडे रिसॉर्ट्स पाहिले, इथलं वातावरण, हवा आणि खेती पण पाहिली आम्ही. खूप मस्त आहे सगळं आणि खूप असं भारी वाटतंय. फोटोज वगैरे खूप काढलेले आहेत. ही सगळ्या गोष्टी तुम्हाला अपडेट देणार आहे. बनत राहा माझ्यासोबत अतरंगी ब्लॉग्समध्ये. थँक्यू सो मच. 6 months later. भावा तू पडलास, भारी काम केलं. आफानचा ऍक्सिडेंट झालाय. खूप मजा येत आहे. आपण एका तुफान नावाच्या घोड्यावर आफान एका तुफान नावाच्या घोड्यावरती तुफान वेगाने तुफान नाही, पळत आर्यन असताना नाव होतं घोड्याचं, पण आपण त्याला अफान तुफान म्हणू. आफान आर्यन नावाच्या घोड्यावरती तुफान पळत होता. पडत होता रे. हा रात्री हे करत होता. आतिश रात्री काहीतरी कार्यक्रम केला. काल भूत बघा गेले होते आतिश आणि आतिश. आतिश आणि छोटा आतिश. हा आतिश आणि छोटा पतला लुमकुळा गोर आतिश. क्यूट आहे. क्यूट आतिश ते पण म्हणायचं राहिलं माझं. ते हा जेव्हा गेला ना, पण बंड मध्ये माणसांसाठी किती पण काय करा, एक गोष्ट लाईफ मध्ये लक्षात ठेवा. जेव्हा समोरचं नशेत असेल तर त्याच्याबद्दल कधी चांगलं पण बोलू नये, कधी वाईट पण बोलू नये, त्याच्याबद्दल काहीच करू नये. कारण की ते लोक म्हणतात भाई मला कळलंच नाही. दुसऱ्या दिवशी म्हणजे आपल्या एफर्टला तिकडे जोक ऑफ द डे. आपल्या एफर्टला लागला काळा आर्यन. गाईज ब्युटिफुल लोकेशन आहे. हॉस्पिटल आहे. आय नो सिच्युएशन थोडी आमची हे झाली होती पॅनिक, बट नाव वी आर गुड. काय नाही पॅनिक मजा आली भाऊ. तुम्हाला तो व्हिडिओ पाठवतो. तो व्हिडिओ बघा घोड्यावर पडताना. तो व्हिडिओ ब्लॉग मध्ये टाकणार आहे गाईज. तुम्हाला कळन की आमचा आपण तुफान वेगाने कसा पडला. स्लिप डिस्क झाली, त्याची सटकली, मजा आली जरा. पाय हॉस्पिटल बघायला भेटलं एवढं मोठं सुंदर. सुंदर हॉस्पिटल आहे हे खूप. सिस्टर लोक बघायला भेटले. बीपी चेकिंग चालू धावत आहे. आले. महेशचा बीपी दाखवतोय. आपण तर सगळ्यात कमी बीपी आहे. माझं तरी चांगलं आहे. काय बघतोस? अरे बीपी बघतोय. बीपी बघतोय? पण मला इतकी खाऊ तरी आणि इतकी वाटत आहे. तर माझी इच्छा झाली बिप्प्या बघायची. माझी खरंच म्हणजे खूप जास्त इच्छा होती बिप्प्या बघायची. हां, महेशच्या बिप्प्या बघायची. तर मी बिप्प्या बघतोय. तुम्हाला बघायचं असेल तर इकडे बघा. A few moments later. दिवसभर खूप थकलेलो आहे आम्ही आणि पूर्ण दिवसभराच्या प्रवासानंतर सेकंड डे आपला संपलेला आहे. आता आम्ही घरी चाललेलो आहे आणि तुम्ही पाहू शकता आधीच तर गार्ड झोपला आहे. सो आय होप तुम्हाला माझा ब्लॉग आवडला असेल. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. थँक्यू. सी यू. थँक्यू. सब्सक्राइब फॉलो जो भी करना है करो. थँक्यू.